सर फीलिंग चांगले आहे. पहिला मॅन ऑफ द मॅच माझा MPLचा आणि चांगलं वाटतंय. 2 वर्षांत भेटले आणि मी प्राऊड आहे स्वतःवर की अशा विकेटवर मी अशी बॅटिंग केली आणि पाहिजे मला की मी अजून पुढे कंटिन्यू करू. सूरज शिंदेने जे फिनिश केलं 11 का 12 बॉलमध्ये 40 केले ते एक फिनिशिंग टच होतं त्या विकेटवर. कारण 2-3 ओव्हर स्लो झालतो होतो मी आणि साहिल जेव्हा खेळत होतो आणि त्यांनी जे फिनिशिंग टच दिलं ते अप्रतिम दिलं आणि बेस्ट हिटिंग बघितली खूप वेळानंतर मी. आणि मला अजून पाहिजे की तो अजून पुढच्या इनिंग्समध्ये पण असं खेळेल. आणि निखिल दुमाबद्दल बोलण्याचं काय म्हणजे आहेच नाही. म्हणजे तो दर मॅचला जी बॉलिंग टाकतोय आता लास्ट मॅचला पण त्यांनी 3 विकेट काढले, आज पण 5 विकेट. वन ऑफ द बेस्ट स्पेल्स आणि वन ऑफ द बेस्ट पिरियडमध्ये निकेत असं मला वाटतंय. कारण मी एवढं वर्ष खेळलो त्याच्याबरोबर. अशी बॉलिंग खूप वेळानंतर बघायला भेटली आणि चांगलं आहे टीमसाठी. हे मोमेंटम एकदम चांगला चालू आहे. काही बदल झाला होता पिचमध्ये? नाही, बदल नव्हता झाला. पिच तसाच होता फर्स्ट इनिंगला पण 170-180चा पिच होता तो. पण निकितने जी बॉलिंग टाकली ती वेगळीच टाकली आज. कारण तो काटा बदलच होता. त्यांनी रेड बॉलची बॉलिंग आठवण दिली या गहुंजेच्या ग्राउंडवर परत खूप दिवसानंतर आणि खूप चांगलं वाटलं त्याला बघून. पण पिच ओव्हरऑल बॅटिंग बॉलिंग दोन्हीसाठी होता. 170-180चा पिच होता तो. ते आता त्यांनाच माहिती आहे. त्यांनी ऑप्शनला काही बीड नाही केलं तेच बघतील. मी तर काय बोलू नाही शकत त्या गोष्टीवर. त्यांची स्ट्रॅटेजी असेल काय ना काय. टार्गेट काही नव्हता पण असं होतं की मी कंटिन्यूस त्याच्यावर बोलत होतो ऋषीबरोबर की कुठल्या बॉलरला टार्गेट करू शकतो, कुठल्या एंडला टार्गेट करायचं. कारण एक एंड खूपच मोठा होता, एक एंड छोटा होता आणि त्यात विकी पण चांगली बॉलिंग टाकत होता. तर माझं असं होतं की त्याच्यावर बोलणं की आपण कुठल्या बॉलला चान्सेस घ्यायचे ते कंटिन्यूस बोलून आम्ही खेळत होतो. आणि एक अप्रतिम बॅटिंग केली त्यांनी पण. ऋषीबद्दल जे आपलं बोलणं झालं नाही या मीडिया प्रेसमध्ये आत्तापर्यंत, पण त्यांनी जी बॅटिंग केली आहे ती मला एकदम इझी झालं की तो पण मारत होता. तो पण 170च्या स्ट्राईक रेटने खेळायला आहे. तर त्याच्यासाठी पण वेल डन. मजा आली त्याच्यावर खेळून मला. ग्रेट. स्पेसिफिक सर स्पेसिफिक काहीच नाही आहे. जसे मॅचेस येतील, जसं परफॉर्मन्स होत राहील करत राहू. कारण चांगलं वाटतं आता. लास्ट मॅचला पण जिंकलो. लास्ट मॅचला पण मी 20 रन केले 10 बॉलमध्ये. या मॅचला पण केले. तर जे जात करत राहू तसं माझे आहे आता. प्रोसेस तसाच आहे आता. एक तर रोहित दादांना धन्यवाद करतो. MCAच्या पूर्ण बॉडीला धन्यवाद करतो की या लेवलला टुर्नामेंट स्टार स्पोर्ट्सवर दिसतीये. WMPL पण दिसतीये सगळ्या बाजू. हा एक खूपच मोठा इनिशिएटिव्ह आहे. दिस इज द 3rd year they are doing it and it is just wonderful to be the part of such an association right now where everything is going on a great way and we are getting the opportunities however we want. Like 10 matches playing is a big thing for everyone and to perform. And रोहन करात सारखे टेनिस प्लेयर, विजय पावले, निहाल तुसमत, 4-5 प्लेयर्स आहे जे लेदरवर पण खूप सारे त्यांच्यामुळे खूप सारे प्लेयर्स आता यायला लागले. आणि मी MCAला धन्यवाद करतो, रोहित दादांना धन्यवाद करतो फॉर गिविंग सच अ प्लॅटफॉर्म टू अस.